हॅलो गाईज, आय एम सिद्धी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्हिडिओ अगेन स्पेशल असणार, कारण मी ना खूप रेअरली जी गोष्ट करते ती मी आज करणार आहे. दॅट मीन्स मी नॉनव्हेज बनवणार आहे. त्यात पण हे नॉनव्हेज लाईक दिस. टुडे आय एम गोना मेक चिकन. सो हे चिकन आहे ना, मी खूप रेअरली बनवते. लाईक चिकन तर म्हणू आमच्या घरी वर्षातनं एकदा बनतं, आणि मी पर्सनली हे थर्ड टाईम फक्त चिकन बनवते लाईफमध्ये आपल्या. सो दोनदा ह्याच्या आधी बनवलं आहे, चांगलं बनलेलं ते चिकन रस्सा, अँड दिस इज थर्ड टाईम. आता मी हे चिकनसाठी सगळं करते इथे. सो युअर आय हॅव टेकन लसूण, थोडंसं मिरची, आलं आणि खूप सारं कोथिंबीर. तर ह्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. सो त्याच्यासाठी आपण सर्वात आधी तर पेस्ट बनवून घेऊया. आणि इकडे हे वाटण मी ऑलरेडी बनवलं आहे, म्हणजे मी कोकणी मालवणी आहे. सो मी मालवणी स्टाईलचं काय म्हणतात ते चिकन रस्सा बनवणार आहे. सो त्यासाठी मी हे वाटण बनवलं आहे, म्हणजे कांदा आणि खोबऱ्याचं पेस्ट. सो ते हे रेडी आहे चिकन रस्सासाठी. मतलब ऑलमोस्ट त्याच्यात काय जास्ती लागत नाही. द मेन इन्ग्रेडियंट इज द मॅजिक मसाला, लाईक मालवणी मसाला, लाल मसाला. आणि बाकी तर आपलं बेसिकच आहे सगळं काय. आणि इकडे वन मोर थिंग दॅट आय एम गॉना मेक टुडे, दॅट इज दिस. सो हे आहे कलेजी, आणि कलेजी मसाला किंवा कलेजी फ्राय इज वॉट आय लव्ह द मोस्ट. मम्मी बनवायची ना तर मला खूप आवडायचं. सो ह्या टाईम मी फर्स्ट टाईम लाईफमध्ये कलेजी फ्राय लाईक कलेजी मसाला बनवणार आहे. सो फॉर दॅट स्टे ट्यून टू सी दिस व्हिडिओ हाऊ आय मेक. आणि सोबत मी चपात्या बनवून ठेवल्या आहेत बाय द वे गाईज. हे बघा, एवढे साऱ्या चपात्या बनवल्या आहेत मी. आणि हे नॉनव्हेज बनवायचं पण एक कारण आहे हा. मी असं युजली बनवत नाही, आणि त्यात आज वेनेसडे आहे, ऑड दिवस जेव्हा मी नॉनव्हेज बनवते. हे युजली नाही बनत. दिस इज रेअर इन द रेअर टाइम्स. त्याचं कारण म्हणजे माझी मम्मी गेली आहे गावी. सो मला पप्पाला आणि बहिणीला जेवण द्यायचं आहे. अँड फॉर दॅट आय हॅव डिसाइडेड की चिकन हे पटकन बनतं, आणि माझ्याकडे सगळं तर आहेच प्रेप केलेलं. सो आय वॉज लाईक पटपट आपण चिकन बनवूया. आणि सेकंडली चिकन हे ना दुसऱ्या दिवशी खूप टेस्टी लागतं. सो त्यांना आवडतं सर्वांना की नेक्स्ट डे चिकन खायला. सो आज वेनसडे आहे, तर आम्ही थर्सडे नाही खात नॉनव्हेज. सो फ्रायडेला खाऊ. सो माझी बहीण आणि पप्पा फ्रायडेला मध्ये एन्जॉय करू शकतात. सो फॉर दॅट आय एम मेकिंग ऑन वेनसडे. त्यामुळे मी चिकन बनवते. सो चला बनवूया एकत्र आपण. ओके. सो आता इथे आपण आपलं चिकन मॅरिनेट करूया. सो त्यासाठी ही पेस्ट रेडी झालेली आहे. सो सर्वात आधी ती टाकूया. मस्तपैकी 2 ते 3 टेबलस्पूनच्या वरच टाकते. लाईक 4 तरी लागेलच आय गेस. आलं लसूणनी टेस्ट खूप भारी येते, आणि आम्हाला पर्सनली ते खूप आवडतं. सो ते घातलं. त्यानंतर आपला लाल मालवणी मसाला, तो मस्तपैकी 1 टेबलस्पून अँड 2 टेबलस्पून. त्याच्यानंतर आपण ह्यात टाकायचंय धनेपूड थोडंसं. मीठ टाकूया. मीठ जरा सांभाळूनच, कारण की नंतर पण आपल्याला टाकायचं आहे. आता सोबतच हे कलेजीमध्ये पण मी मॅरिनेशन करून ठेवते. आता कलेजी पण सेम तरीकेने आपल्याला मॅरिनेट करायची आहे. आणि आता सगळं मिक्स करून घेऊया. हे पण चिकन पण. तर चिकनमध्ये ना मी 4 लेग पीस मागवलेत, कारण माझा नवरा हा चिकन खूप कमी खातो, आणि तो बोनलेस खातो त्यात पण. ओके. तर मी भेटते तुम्हाला लवकरच. आता मस्तपैकी मॅरिनेशन इथे झालेलं आहे. आता आपण करूया एकदम पटपट कांदा चॉप, कारण की एवढं आवरून मला कामालाही जायचं आहे. अँड दिस इज व्हेरी रेअर टाइम्स दॅट आय मेक दिस. आणि चिकन खरं सांगू तर एकदम पटकन बनतं. सो मी डिसाईड केलं चिकन बनवूया. आणि विचार तर करते, मम्मी नाही आहे. सो पप्पांना, बहिणींना, आणि सोबत माझ्या इथे मामा पण आहेत पार्ल्यातच, जवळच राहतात ते आमच्या. सो त्यांनाही देऊ. सो त्यासाठी मी एवढा सारा भात लावला. पहिला लावलेला, पण मला वाटलं कमी पडेल, बिकॉज चिकन सोबत भात खायलाच मजा येते, हो की नाही. तुम्हाला चिकन कशासोबत आवडतं? मी बनवले आहेत चपात्या, बट आय फील की चिकन सोबत भात टेस्टी लागतो. सो मी इथे भात बनवला मस्तपैकी. सो आम्हाला टोटल आता किती माणसांना, मी, माझा नवरा काय कमीच खातो. तो काय एवढं चिकन वगैरे पीसेस तर नाहीच खात, रस्सा पितो, त्याला रस्सा खूप आवडतो. सो चिकन तो खूप कमी खातो. तर इथे सर्वात आधी कांदा चॉप झालेला आहे. ओके. गॅस ऑन करते आणि तेल टाकते. ओके. तेल मस्तपैकी तापू दे, तोपर्यंत आपल्याला काय काम करायचं आहे. ओके, कांदा चॉप झालेला आहे. कोथिंबीर लागणार.
कोथिंबीर, म्हणजे आता नाही, कोथिंबीर खूप सारी लागते आपल्या जेवणात. कोथिंबीरनी काय होतं माहिती आहे, एकतर कोथिंबीर इज व्हेरी हेल्दी थिंग टू हॅव, लाईक प्रोटीनवाला थिंग. सो कोथिंबीर. आणि सेकंड थिंग, जो हा आपला तिखटपणा आहे मालवणी मसालाचा, आमचा तसा एवढा तिखट नाहीच आहे, मम्मी एवढा काही तिखट नाही बनवत. सो तो थोडा ना सेटल डाऊन होतो कोथिंबीरनी. त्यामुळे कोथिंबीर खूप सारी टाकते मी जेवणात. आणि तुम्हाला माहितीच असेल, गेल्या संडेला पण मी नॉनव्हेज बनवलेलं, म्हणजे सुरमई, बिकॉज माय हजबंड लव्स फिश. आणि आमच्या घरी पाहुणे पण आलेले, म्हणजे याचा भाऊ वगैरे आलेला. त्याचा ब्लॉग पण मी अपलोड करीनच ऑब्व्हियसली, तो पहिला करेन आणि हा मग. सो लगातार बॅक टू बॅक नॉनव्हेज. येस गाईज, नॉनव्हेज. कारण की मूडी आहे मी खूप नॉनव्हेजच्या बाबतीत. ओ, तेल खूप जास्ती तापलं, थोडं सेटल डाऊन होऊन देत का? थांबा, थोडंसं ना बे लीफ टाकूया आपण. ओके, इथे बे लीफ टाकलंय, ते पण मस्तपैकी झालं पण यार, तापलं पण पटपट. कांदा टाकूया चॉप केलेला. चमचा नाही घेतला. ओके, तर सर्वात आधी तर मी इथे कांदा टाकून घेतलेला आहे. आता ह्यात ना ऍक्च्युली तर असं काय मगजमारीचं काम नाही आहे चिकन बनवण्यात, फक्त मसाल्याचा सगळा खेळ आहे. सो आपण परत ह्यात थोडासा एकदम नावाला, बिकॉज मी मॅरिनेशन मध्ये ऑलरेडी खूप सारा मसाला टाकलाय. सो ह्यात फक्त नावाला मॅरिनेशन पुरतं पहिला कांदा शिजायला हवा होता या चांगल्यापैकी. ठीक आहे, चलो, नेवर माइंड. मला वाटलं खूप तेल तापलंय म्हणून मी पटकन मसाला पण टाकून घेतला आणि फ्लो मध्ये, नाहीतर कधीच मी असं कांदा कच्चा नाही ठेवत. सो आता मी इथे थोडासा हा फ्राय करते कांदा. बऱ्यापैकी फ्राय झाला ना की टेस्ट एक वेगळीच येते. वाव वाव, आय एम सो एक्साइटेड. आय होप हे चांगलं टर्न आउट होऊ दे, कारण ऑब्व्हियसली खूप जण खाणार आहेत ते. की इथे आपला कांदा मस्तपैकी शिजलेला आहे. आता हे आपण चिकन त्यात टाकूया. ओ गॉड, दिस इज सो हेवी. आणि फर्स्ट टाइम मी एवढं जवळपास 1 किलोचं चिकन करते आहे. मसाला आय गेस थोडासा कमी पडलाय, थोडासा टाकते मी मसाला, बघून तरी वाटतंय. कसं असतं ना, मसाला थोडा जास्त टाकायचा, कारण की खोबऱ्याने तो ना लाईट होऊन जातो थोडासा. इथे हे चांगल्यापैकी मिक्स झालं पाहिजे, तरच टेस्ट येणार. आणि मोस्टली ना हे चिकन आम्ही घेतलंय ते बोनलेसच आहे. त्यात हड्ड्या खूप कमी घेतल्या, लाईक 1.25 किलो अशा हड्ड्या घेतल्या. मोस्टली तर हे चिकन असं बोनलेसच आहे. सो गाईज, आता इथे मस्त हे चिकन रस्साची तयारी झालेली आहे, मतलब रस्सा ऑलरेडी झालेला आहे. आता दुसऱ्या बाजूला आपण पटपट एकदम यम्मीवाला हे करायचं आहे, काय म्हणतात ते, कलेजी फ्राय, कलेजी मसाला. सो त्यासाठी मी इथे घेतलाय कढीपत्ता आणि लसूण. सो इथे आपलं गॉट गॅसच बंद केला मी. ठीक आहे, तेल आपलं तापलेलं आहे, नाही तापलं. ओके, सो इथे चिकन रस्सा झालेला आहे. आता आपण करूया, आपला झाला नाहीये म्हणजे उकळतोय बेसिकली. तर इथे ही कलेजी फ्राय आहे, कलेजी मसाला जे मी मॅरिनेट करून ठेवलंय. आता त्याला आपण तडका देऊया मस्तपैकी. सो तेलात आपल्याला काहीच नाही टाकायचंय, फक्त कढीपत्ता आणि लसूण. एकच लसूण मी इथे घेतली आहे, कारण की जास्त नाही आहे आपलं कलेजी, थोडंसं आहे, 1/2 किलो जितपतच घेतलंय. जास्त लोक नाही खाणार आहे गेस, आय डोंट नो. पप्पांना आवडतं, बघूया आपण, टेस्टमध्ये तशी चांगली झाली पाहिजे की पप्पांना आवडेल. अँड आता नवरा पण येईल कामावरून, सो त्याआधी मला पटपट पटपट आवरू दे. चिकन मस्तपैकी बॉईल होत आहे यार. ओके, कढीपत्ता टाकला, वाव. त्याच्यानंतर आपल्याला पटपट इथे मसाला टाकायचा आहे. ओके, थोडाच टाकते. येस, नाईस. आता मसाला चमचा. ओके, मस्तपैकी झालेलं आहे. आता ह्याच्यात डायरेक्ट आपल्याला कलेजी टाकायची आपली. जास्त डोकं नाही चालवायचं आहे, डायरेक्टली कलेजी टाकायची आहे. अँड मिक्स मिक्स मिक्स. आणि कलेजी बाय द वे लगेच फ्राय होते असं मी लहानपणी तरी ऐकलंय मम्माकडनं. स्लो करूया आपण गॅस. ओके, मीठ टाकायचं बाकी आहे. मीठ असं नावाला टाकूया, इवन ह्याच्यात बाकी आहे बाय द वे गाईस, थोडंसं टाकून घेऊया. येस, ओके, वाव. आय गेस ह्यात ना थोडासा आपण
धनापूड टाक्या आणि अजून मसाला वाटतोय मला कमी, सो एकदम क्विक आपल्याला व्हायला लागणार कारण की ते पटकन शिजतंय गाईस, लगेच शिजतंय. आय नो मी बॅकमध्ये खूप सारं बोलते कारण की घाईच एवढी आहे गाईस. बॅकच दाखवून मला बोलायला लागते, पण तुम्ही समजून घ्या की इथे मी कलेजी फ्राय करते जी खूप फास्टमध्ये फ्राय होते आणि ह्यात ना खूप सारं कोथिंबीर जातं. खूप मोठे मोठे पीसेस मी ठेवलेत. आय गेस मला हे आधी ना चॉप करून घ्यायला हवं होतं, बट नेव्हर माइंड, आता जे आहे ते आहे. ह्याला आपण असंच चमच्यानी तोडूया थोडे पीसेस, छोटू करूया. वाव. ह्यात ना मी एकदम कमीचं ना टेबल स्पून ऑफ हे टाकते, काय म्हणतात ते, खोबऱ्याची पेस्ट, एकदम थोडीशीच. आय डोंट नो हे कसं टर्न आउट होईल, बट या मी टाकते, थोडीशी टेस्ट चांगली येईल मे बी. तरी पण मला मसाला कमी वाटतोय गाईस. थोडासा टाकते. इथे आपला चिकन सुक्का रेडी झालेला आहे मस्तपैकी आणि इथे ह्याला पण उकळी आलेली आहे. सो ह्या स्टेजवर आपण ह्याच्यात ही पेस्ट टाकायची. सो मस्तपैकी आपण ही पेस्ट टाकून घेऊया. अच्छा गॅस स्लो करते आधी, तो पहिला थोडीशी टाकते. ओके मिक्स करूया. सो मला वाटतं अजून थोडीशी लागेल आपल्याला ही पेस्ट. हे आलं लसूणचं पाणी आहे ते टाकूनच देते. आता मिक्स 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 करूया मस्तपैकी. ओके युजली मी एवढं तिखट नाही करत, बट आज सिन्स द्यायचं आहे सगळ्यांना आणि सगळ्यांना आवडतं तिखट, सो तिखट बनवते. मला वाटतं मीठ पण थोडंसं कमी आहे, एकदम मीठ टाकूया. आता सगळं झालंय, पेस्ट वगैरे टाकली. आता परत एक उकळी काढूया मस्तपैकी हाय फ्लेमवर आणि आपण हे करून घेऊया तोपर्यंत आपलं कोथिंबीर, कारण जी मी मगाशी केली ती त्या ह्याला सुक्याला गेली, कलेजी सुक्यासाठी. सो आता इथे परत कोथिंबीर, ॲक्च्युली ही साफ केलेलीच आहे बऱ्यापैकी. थोडंसं सॅलेड वगैरे पण मला करायचं आहे. ठीक आहे, एवढी कोथिंबीर मी आता पटपट धुवून घेते. मस्त असं चिकन सुक्का झालेलं आहे. राईस इथे बनवलेला आहे मस्तपैकी आणि इकडे आपलं चिकन आणि इकडे आपलं चिकन रेडी आहे. आता ह्यावर ना खूप सारी ही कोथिंबीर टाकणार आहे मी. आता मी एडिट करायला घेतलं तेव्हा मला समजलं की माझा व्हॉइस हा रेकॉर्ड झालाच नाही आहे. सो आय एम गिविंग व्हॉइस ओव्हर. मग या डब्यात होते चपात्या, फुल डब्बा भरून चपात्या होत्या. त्यानंतर मी लागली सॅलेड बनवायला. तर सॅलेडमध्ये होतं नॉर्मलच आपलं काकडी, गाजर, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो. बट कांदा ना इकडे छोटूवाला व्हाईटवाला होता, कारण तो ना एकदम टेस्टी लागतो नॉनव्हेजसोबत. सो पटपट मी इथे सॅलेड काढलं अँड देन जेवण वाढायला घेतलं. सो इथे मस्त अशी थाळी मी डेकोरेट केलेली. आणि माहिती आहे का, जेव्हा पण मी असं फुल फ्लेज जेवण बनवते ना, स्पेशली नॉनव्हेज वगैरे, तेव्हा मला खाली बसून जेवायला जाम मजा येते. एकदम मन तृप्त होतं खाली बसून जेवल्यावर. तुम्हाला पण आवडतं का असं? आता हेच सगळं बघ मी ह्या व्हिडिओमध्ये करत होती, जे रेकॉर्ड नाही झालं. इथे ही आमची मस्त सजलेली चिकनची थाली आहे आणि आम्ही असं खाली बसलेलो आहोत जेवायला आणि आता एन्जॉय करतो आणि टेस्ट करून सांगते पण तुम्हाला कशी लागते. सर्वात आधी तर मी सॅलेड संपवते, मग त्यानंतर मी नॉनव्हेज खाईन. वेट, लेट मी टेस्ट. पहिला कलेजी सुक्का खाते. Oh my. मस्त आहे, मस्त बनलंय. सो इथे आहे लेग पीस जो मी असा काढून ठेवलाय विचित्र प्रकारे, तर ते इग्नोर करा. अँड दिस इज द रस्सा. सो लेट मी टेस्ट इट, कारण रस्स्याची टेस्ट ना ही राईस सोबतच प्रॉपरली समजते. ओके येस. ओ वाव, आता मी खाते फटाफट.